दोडामार्ग विसगर हा मार्ग कॉन्क्रिटीकरण होतोय, मात्र इथल्या नागरिकांच्या समस्या ज्या आहेत या दिवसेंदिवस या ठिकाणी वाढ होताना दिसतंय। याला कारण काय असेल तर ठेकेदार कशा पद्धतीने काम करतो या कामाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकताय। आपण आहोत हेवाळे घाटिवडेवाडी या ठिकाणी आणि या ठिकाणी अतिशय खराब परिस्थिती रस्त्याची या ठिकाणी ठेकेदाराने करून ठेवलेली आहे। कोणालाही कोणतीही पूर्वसूचना न देता या ठिकाणी रस्ता खोदलेला होता। यासाठी काल अनेक सामाजिक सेवकांनी या ठिकाणी आंदोलन करून कोणत्याही परिस्थितीत रस्ता सुस्थितीत करावा अशी मागणी केलेली होती। त्याच या दोडामार्ग तालुक्यातील अनेक सामाजिक सेवकांची या ठिकाणी मागणी होती की हा रस्ता होण्या अगोदर या ठिकाणची जी गावं आहेत जी या रस्त्याच्या खाली प्रभावित होणार आहे त्या ठिकाणी जनजागृती करून हा रस्ता कशा प्रकारे होईल, त्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याची माहिती संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आलेली होती। काय सांगितलं ऐक ना ऐक तरी तू आता मालका कोण लायचं कोणाला लायचं आपल्याला माहिती असं काय नाही असं तू काम बंद कर समोर माणूस नाव सांगतो ना तुम्हाला मराठी समजतं ना आणि परत विषय काय झाला नाही ते बघते ना एक काम कर मोबाईल आहे काम चालू करायला त्याला बोलतील ना बोल तुमचा विषय काय काम बंद करा म्हणजे काम बंद मात्र इथले ठेकेदार हे धनाढ्य असतात। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्यांना या ठिकाणी करायचं असतं आणि त्याच्या माध्यमातून अलोट पैसा जमवून आपली पोळी भाजून घेण्याचं काम या ठिकाणी करायचं असतं। काल या ठिकाणी पाहू शकता अतिशय अरुंद असा रस्ता होता, वाहनाच्या दुतर्फा या ठिकाणी रांगा लागलेल्या होत्या। अगदी वळणाचा रस्ता या ठिकाणी आहे, आपण पाहू शकता, ज्याच्यामुळे इथली वाहतूक जी आहे ती प्रभावित होऊ शकते। अनेक प्रकारचे अपघात या ठिकाणी होऊ शकतात आणि त्याच्या अगदी तोंडावरती या ठिकाणी हा रस्ता खोदलेला आहे। गोवा आणि महाराष्ट्र त्याचप्रमाणे कर्नाटक यांना जोडणारा असा हा रस्ता संबोधला जातो। कर्नाटक पासूनचे अनेक वाहनं या ठिकाणी येऊ शकतात। आता सुद्धा आपण पाहू शकता की समोरून अनेक गाड्या गोव्याच्या ठिकाणावर येतात आणि या ठिकाणी जी प्रवाशांची बस समजली जाते किंवा प्रवाशांची राणी समजली जाते ती एसटी या ठिकाणी त्या खड्ड्यातनं निघालेली आहे। म्हणजेच ठेकेदाराने या ठिकाणी जो रस्ता अरुंदपणे या ठिकाणी केलेला आहे त्याचं कुठे ना कुठेतरी नुकसान हे संबंधित लोकांना या ठिकाणी व्हावं लागतंय। एक विशेष बाब या ठिकाणी घ्यावी लागेल ती म्हणजे कर्नाटक तसेच तेलंगणा राज्यातून अनेक गाड्या हा सगळ्यात जवळचा मार्ग म्हणून गोव्या जात असतात आणि त्याच्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल असते। संबंधित ठेकेदाराने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर ही जी समस्या आहे ती दूर करणे गरजेचे आहे। विकासात्मक कामे व्हावीत मात्र त्यासाठी या ठिकाणच्या नागरिकांचा बळी जाऊ नये अशी इथल्या अनेक लोकांची प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसते आहे।